नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. देवळात आलेले असतात ते देवी आईचे दर्शन घेत असतात. ते देवी आईच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा मारत असतात. कला देवी आईकडे प्रार्थना करत असते की देवी आई लवकरच चांदेकरला या संकटातून मुक्त कर, त्याच्या मनात असलेला वादळ शांत कर, लवकरच त्याला शांती मिळू दे देवी आई, असं कला प्रदक्षिणा मारत असते. अद्वैत त्याच्याच विचारांमध्ये असतो. अद्वैत देवी आईला म्हणत असतो की देवी आई काहीतरी संकेत दे, हे सगळं दूर करण्यासाठी काहीतरी मार्ग दाखव. तिथे पुजारी येतात आणि ते पुजारी त्याला म्हणतात, तुम्ही चांदेकर आहात ना? मी तुमच्याबद्दलची बातमी वाचली, पण आम्हाला कोणालाच त्याच्यावर बिलकुलही विश्वास नाहीये. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आबासाहेबांच्या काळापासून आम्ही तुमच्याकडे दागिने खरेदी करत आलेलो आहोत. अजूनपर्यंत आम्हाला काही तसं आढळलेलं नाहीये आणि इथून पुढेही आम्हाला विश्वास आहे तसं काही आढळणार नाही. हे तुम्हाला फसवण्यासाठी कोणीतरी तुमच्याच माणसाने केलेलं आहे, असे ते पुजारी सांगत असतात. ते पुजारी म्हणतात, तुम्ही निश्चिंत राहा आणि नेहमी खऱ्याचाच विजय होतो. मला माहिती आहे तुम्ही खरे आहात. असं कलाला खूप बरं वाटत असतं की ते पुजारी असं अद्वैतला बोलत असतात. तेवढंच त्याच्या मनातलं थोडंफार टेन्शन कमी होईल असं कला म्हणत असते. अद्वैत मात्र काहीच बोलत नसतो. तो एकदम शांत बसलेला असतो. त्याच्या मनात खूप मोठं वादळात चाललेलं असतं की हे सगळं काय होऊन गेलं माझ्यामुळे. या गोष्टी त्याच्या मनातून जातच नसतात आणि ज्या त्याला राहुलने मेडिसिन दिलेल्या असतात त्या मेडिसिन्समुळे जास्त त्याला त्रास होत असतो. सारखे सारखे पुन्हा पुन्हा फिरून फिरून तेच विचार येत असतात. रोहिणीला राहुलचा फोन आलेला असतो. रोहिणी म्हणते, अरे या राहुलचा फोन आला मला. रोहिणी जेव्हा फोन उचलते तेव्हा राहुल म्हणतो, अगं मम्मा, अगं कुठे आहेस तू? माझा फोन का उचलत नव्हती? कम ऑन, इट्स टाइम टू सेलिब्रेट. तेवढ्यात रोहिणी म्हणते, अरे हो हो हो, पण झालंय काय ते तरी सांग मला. म्हणतो, अगं मम्मी, जेव्हा आपण ठरवलेला प्लॅन अपेक्षेपेक्षा जास्त सक्सेसफुल होतो ना, तेव्हा माणसाने खास सेलिब्रेट करावं. अगं तुला सांगतो, माझी आणि त्या गौरवची प्लॅनिंग एवढी भारी झाली आहे ना, आमची जोडी एवढी कमालची जुळली आहे ना. आज भेटलो तेव्हा मला कळलं की मला जे हवं आहे, माझ्या डोक्यात जे सुरू आहे ना, ते सुद्धा त्याच्या डोक्यात सुरू आहे. आम्हा दोघांनाही एकच गोष्ट हवी, ती म्हणजे त्या अद्वैत चांदेकरची बर्बादी. बस, आम्हा दुसरं काहीच नको आहे. आत्तापर्यंत मी जे जे बोललो ना, ते सगळं खरं होणार आहे. तेवढ्यातच रोहिणी म्हणते, अरे वा, काय सांगतोयस काय? म्हणजे लवकरच आता या चांदेकरांची बर्बादी होणार आहे? आपल्या रस्त्यातले सगळे काटे निघून जाणार आहेत का? अशी रोहिणी म्हणत असते. राहुल रोहिणी दोघेही खुश असतात. पुजारी अद्वैतला कुंकू लावतात आणि कलाला हळदी कुंकू देतात. पुजारी म्हणतात, आता आपण देवीच्या गाभाऱ्यात आहोत. मी खोटं बोलणार नाही. मला काय वाटतं ते तुम्हाला सुचवू का मी? अद्वैत म्हणतो, हो बोला ना, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकतात मला. इकडे राहुल रोहिणीला म्हणत असतो, अगं मम्मा, मी फक्त सांगत नाहीये ग, आता सगळं घडवणार आहे मी, बघ. आणि जे काही घडणार आहे ना, ते सगळं आपल्या बाजूने घडणार आहे. तू काळजी नको करू. नाही, मला मान्य आहे की याआधी प्लॅन्समध्ये बऱ्याचशी चुका झाल्यात माझ्याकडून, पण यापुढे मी काही अशी चूक होऊ देणार नाही. यावेळी मात्र मी माझा प्लॅन एकदम परफेक्टली पूर्ण करणार आहे. रोहिणी म्हणते, क्या बात आहे, तुझ्याकडून कॉन्फिडन्स दिसतोय. राहुल म्हणतो, मम्मा मी काय म्हणतो, आपण आहे ना आपल्या प्लॅनला एक नाव देऊया का? तेवढ्यातच रोहिणी म्हणते, काय? तेवढ्यातच राहुल म्हणतो, देऊयात ना, मिशन बर्बादी. रोहिणी म्हणते, फारच डोकं चालायला लागलं रे तुझं राहुल. मिशन बर्बादी, वा हो, पण नावाप्रमाणेच त्या अद्वैतची वाट लागायला हवी आहे. नुसतं नाव ठेवून उपयोग नाही. आणि इतकी वाट लागायला हवी ना त्याची, आयुष्यात त्याचं पुन्हा उभा राहण्याची इच्छा सुद्धा झाली नाही पाहिजे. राहुल म्हणतो, तेच ना मम्मा, मिशन आधीच सुरू झालंय, गोळी केव्हाच सुटलीये, आता ती फक्त निशाण्यावर जाऊनच थांबेल. तू बघच, तू काही काळजी करू नकोस. राहुल रोहिणी खूप खुश असतात. पुजारी म्हणत असतात, तुमच्या दोघांचा जो शोध सुरू आहे त्याचा मार्ग खूपच सोपा आहे. एकदम सोपी प्रोसिजर आहे त्याची. एक मला वाटतंय कुंपणच शेत खात नाहीये ना, ते एकदा पहा. अद्वैत आणि कलाच्या लक्षात येतं की गुरुजी काहीतरी संकेत देत आहेत. अद्वैत देवी आईची प्रार्थना करतो की देवी आई, खूप मोठा आधार मिळाला मला, तुझ्यामुळे मला एक संकेत मिळालेला आहे, त्यात मी काहीतरी करेनच. तेवढ्याच रात्री कलाला काही झोप येत नसते. तिला सारखे अद्वैतचेच विचार येत असतात. अद्वैत म्हणत असतो, माझ्यामुळे आज मी अपयशी ठरलेलो आहे, इज्जत गेलेली आहे, माझ्यामुळे सगळं झालेलं आहे. खरे मी हे काही डिझर्व करत नाही. हे सगळं आबांनी मला विश्वासाने माझ्या हातात दिलेलं होतं आणि आज मी त्याला मोडा घातलेला आहे. पुजारी म्हणत असतात की कुंपणच शेत खात नाही आहेत ना, ते एकदा पहा. हे सगळे विचार कलाच्या मनात येत असतात. कला विचार करत असते की असं कोण असेल जो चांदेकरला त्रास देण्यामागे असेल, कोण त्याची बर्बादी विचार करत असेल. तिला काही झोप लागत नसते. ती उठून उभी राहते आणि म्हणते, चांदेकरला झालेल्या गोष्टींचा भयानक त्रास झालेला आहे. त्याला खूप पॅनिक अटॅक सुद्धा आला होता आज. मी हे नाही बघू शकत. लवकरात लवकर याच्या मागे कोण आहे हे शोधायलाच हवं.
मी हे शोधल्याशिवाय काही शांत बसणार नाही. काय करता येईल मला? इकडे अद्वैतलाही तसंच काहीतरी होत असतं. तो त्याच्या कानांना हात लावून झोपलेला असतो. त्याच्या मनात त्याच्यासोबत जे घडलं त्याचेच विचार येत असतात. त्याला खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय झालं आणि लोकांचं बोलणं त्याच्या कानाला टोचत असतं. त्याला ते अजिबात सहन होत नसतं. तो हळूहळू पॅनिक व्हायला सुरू होत असतो. त्यालाही काही झोप लागत नसते. तोही उठून बसतो आणि तो म्हणतो, प्रचंड अस्वस्थ वाटतंय मला. माझ्या गोंधळामुळे चांदेकरांवर एवढं मोठं संकट आलेलं आहे. माझ्यामुळे एवढं सगळं प्रॉब्लेम क्रिएट होईल असं वाटलं नव्हतं मला. कोण असेल या सगळ्याच्या मागे? कोणी केलं असेल हे सगळं? असं कला अद्वैत विचार करत असतात. कला उठते आणि थोडा वेळ बाहेर जाते, थोडंसं फिरण्यासाठी. अद्वैतही बाहेर आलेला असतो. कला बाकेवर बसून घेते. तेवढ्यात अद्वैतचं लक्ष जातं की कला तिथे बसलेली आहे. अद्वैत म्हणतो, ही खरे झोपली नाही का अजून? तर अद्वैत कलाकडे जातो. कला अद्वैतला बघते आणि म्हणते, काय झालं, झोपला नाहीस का तू अजून? म्हणतो, का तू नाही झोपलीस का अजून? कला म्हणते, नाही, मला झोपच लागत नाहीये. खरं सांगू का चांदेकर, माझ्या मनातून हे विचारत जात नाहीये. गेल्या काही दिवसात जे काही घडलंय ना, ते सारखं सारखं डोळ्यासमोर येतंय. काय करावं काय कळत नाही. त्यामुळे मला झोपच लागत नाही. अद्वैत म्हणतो, माझ्या करिअरमध्ये माझा जो काही एम्प्लॉय असेल, त्याला जी काही कुठलीही मदत लागली असेल, त्याच्या प्रत्येक डाऊनफॉलमध्ये मी त्याच्यासोबत राहिलेलो आहे. त्याच्या घरात लग्न कार्य होतं, काही जणांच्या घरात लग्न कार्य होतं, त्याच्यात मी मदत केली. काही लोकांच्या हॉस्पिटलसाठी मी मदत केली. म्हणजे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, मी ते सगळ्यांचे तिथे वापरले आहेत. सगळे त्यांना मदतीसाठी वापरले आहेत. पण मग माझं वाईट व्हावं असं कोणाला का वाटत असेल खरे? मला तेच वाटत नाहीये. म्हणजे माझा मोठेपणा सांगायचं म्हणून नाही, पण मग कधी कोणाला किंवा कुठल्या गोष्टीसाठी मी नाही म्हणालेलं नाहीये. मी प्रत्येक वेळेस त्यांना मदतच केलीये. पण मग आज माझ्यासोबतच असं का होतंय? मला तेच कळत नाहीये. माझं वाईट करावं असं कोणाला वाटत असेल बरं? कोणाला असं वाटत असेल माझं वाईट व्हावं? चांगलं केलं मी नेहमी सगळ्यांचं. सगळ्या जगासाठी चांगला विचार केला. पण आज बघ, चुकीचं असतं का आता सगळं? कोणाचा चांगला विचार करणं? कुणाचा चांगला विचार करणं चुकीचं आहे का? खोटे आरोप केलेत माझ्यावर. तेवढ्यातच कला म्हणते, अचानक नाही चांदेकर, अरे या सगळ्यांना जाणीव आहे. तुला कळतंय का? तू निरागस भावनेने इतक्या वेळेस काही काही केले लोकांसाठी की खरंच आता तुझ्यावर जेव्हा प्रसंग ओढवला आहे, तू काय करू शकत नाहीस याची जाणीव झाली लोकांना. आता आजचंच बघ ना. हे बघ, कधी कधी चांगल्या लोकांबरोबर वाईट साईट गोष्टी घडतातच रे. नेहमी चांगलंच नाही घडत. चांगल्या लोकांबाबतीत देव परीक्षा बघतो. माहितीये का तुला? हे बघ, जसा तू चांगला आहेस आणि नेहमी चांगलाच विचार करतोस ना, तसं काही काही माणसं असतात नेहमी वाईटच असतं. काही लोक नेहमी वाईटच विचार करतात. नेहमी राग, द्वेष असलेच विचार असतात. पण चांगल्या माणसांनी या गोष्टी जपायच्या असतात. वाईट माणसांमागे लागून आपला मूड खराब करून आपण वाईट नाही करायचं राहत. आपल्या मनात जो चांगला भाव आहे तो तसंच ठेवायचं राहतं. चांगल्या माणसांनी मनात राग, द्वेष हे काहीच ठेवायचं नसतं. चांगल्या माणसांनी आपली ओळख नेहमी जपायची असते चांदेकर. कारण चांगुलपणा हा त्याच्या स्वभावाचा भाग आहे. तुला एक सांगू का चांदेकर? आपला चांगुलपणा हा दुसऱ्यांच्या विचारांवर शूर आणतो. माहितीये तुला? त्यामुळे अनुभव कितीही वाईट आला तरी आपण चांगलं वागणं सोडायचं नाही. मला असं वाटतं आपण प्रत्येकावर संशय घ्यायला हवा. हे कोणी काय केलं, कशासाठी केलं याचा शोध घेतला पाहिजे. अरे ऑफिसमध्येच काही जागा आहेत ज्या आपण तपासायला हव्या. एकदा का हे कोणी केलं हे कळलं ना, तर तुझं मन आपोआप शांत होईल. तुला एकदम हलकं वाटेल. अद्वैत म्हणतो, हो. अद्वैत कलाला म्हणतो, किती हुशारी झाडतेस का? आता मला या सगळ्या गोष्टी कळत नाही का? आता इतकं समजवण्याची काय गरज आहे? तू काय माझी आई आहेस का? तेवढ्यातच कला त्याच्याकडे बघते की हा असा काय बोलतोय. अद्वैत म्हणतो, आता फक्त चांदेकर बाळा एवढंच म्हणायचं बाकी आहे. तेवढ्यात कला म्हणते, ठीक आहे, तुला तसं वाटत असेल तर तसं तू समजू शकतोय, पण आपण उद्या शोध घ्यायला हवा. अद्वैत म्हणतो, ते करेल मी. कला म्हणते, ते करेल मी नाही, ते करायचंच आहे उद्या, आणि तेही आपल्या दोघांना मिळून. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, का उद्या का शोधायचंय मी? मला हवं तेव्हा करेल, उद्या करेल, परवा करेल, तेरवा करेल. पण तू म्हणतेस म्हणून उद्याच का? कला म्हणते, अरे मी फिलॉसॉफी झाडतोय वगैरे हे मला काही उगाच सांगतोयस तू, पण तू बिनकामाचा इथं भांडतोय, त्याचं काय करायचं मी? मी तुला चांगल्यासाठी सांगत होती ना. उद्या अशा याने म्हणाले मी, जे काही पुरावे असतील ताजे ते लगेच आपल्याला भेटतील ना. जे कोणी गुन्हेगारी असेल ते हे सगळं काही करत असेल, तो अजूनही कारस्थानी करत असेल ना. तुझ्याकडे नाणं आहे का? अजून म्हणतो, काय नाणं? कला म्हणते, हा नाणं आहे का? कॉईन वगैरे आहे का 1 रुपयाचं तुझ्याकडे? अद्वैत म्हणतो, कॉईन आता कसं असणार आहे माझ्याकडे? तो खिशे चेक करत असतो. तो म्हणतो, नाहीये. तेवढ्यातच कला म्हणते, एवढा मोठा द ग्रेट चांदेकर आहेस, साधा 1 रुपयाचं नाणं नाही आहे का तुझ्याकडे?
ती अशा त्याच्याकडे वाकडं तोंड करत असते. ती म्हणते, थांब, मी 1 रुपयाचं नाणं घेऊन येते. आणि ती 1 रुपयाचं नाणं घ्यायला तिच्या मध्ये जाते. अद्वैत म्हणतो, ही खरे ना रिकामी शहाणपणा करते. तेवढ्यात ती 1 रुपयाचं नाणं घेऊन येते. तेवढ्यातच कला म्हणते, माझं नाणं बघ, खरं आहे, हे बघ. कला म्हणते, असं काय बघतोयस? अद्वैत म्हणतो, आता पण करायचं काय त्याचं? तेवढ्यात कला म्हणते, जेव्हा एकमत होत नसतं ना तेव्हा असं नाणं उडवून छापाकाटा करायचं असतं. तुला ते कळणार नाही. हे बघ, आता काटा आलं तर तू म्हणशील तसं, आणि छापा आलं तर तसं उद्या शोध मोहीम सुरू करायची. समजलं तुला? डील? अद्वैत म्हणतो, हो ठीक आहे. कला म्हणते, उडवते मी. अद्वैत म्हणतो, मी छापा मग तू काटा. तेवढ्यात कला म्हणते, सुधारणार नाही ना तू कधी? अद्वैत म्हणतो, कर. तेवढ्यातच कला तिचा छापा काटा उडवते आणि तेवढ्यातच काटा येतो. कला म्हणते, काटा आलाय. उद्यापासून आता शोध मोहीम सुरू करायची. चल आता जा, आता झोपायला. गुड नाईट. आणि ती तिथून निघून जाते. अद्वैत म्हणतो, 1 सेकंड, खरे खरे इकडे वापस ये. तो तिला वापस बोलवतो. ती म्हणते, काय झालं आता, वापस कशाला बोलवलं? अद्वैत म्हणतो, चिटिंग झाली आत्ता इथे या ठिकाणी. कला म्हणते, कसली? अद्वैत म्हणतो, सुरुवातीला मी काय म्हटलं होतं, काटा मी घेईन, तू छापा, बरोबर आहे का नाही? नंतर चेंज झालं, मग आलं काय? म्हणजे मी जिंकलो दे इकडं. तेवढ्यातच कला म्हणते, चल चल, गेली तुझी संधी. आता मी काटा होते, मी जिंकले. उद्यापासून शोध मोहीम सुरू. यात काय एवढं हारणं विरणं, चल गुड नाईट. आणि ती तिथून निघून जाते. कला म्हणते, तू कर चिटिंग, मी नाही करत. अद्वैत म्हणतो, यार उद्यापासून शोध मोहीम सुरू करायची. खरे बी माझं काही ऐकून घेत नाही, काही खरं नाही आता. आणि अद्वैत तिथून निघून जातो. सोहम त्याचं बेड वगैरे व्यवस्थित लावत असतं. सोहम म्हणत असतो, मला अनामिकाशी बोलायचं आहे. मी एकदा विचारू का तिच्याशी? ती आता तिचा मूड चांगला आहे का म्हणून मी तिच्याशी बोलून बघतो. तेवढं तिथे अनामिका चेंज करून येते. सोहम अनामिकाशी बोलायचा प्रयत्न करत असतो. अनामिकाजवळ सोहम जातो तेव्हा अनामिकाला त्याचा खूप राग आलेला असतो. तो अनामिका म्हणताच तिथून अनामिका निघून जाते. अनामिका विनकामचा त्याला ॲटिट्यूड दाखवत असते. ती काही त्याच्याशी बोलतच नसते. सोहम बिचारा नको नको ते प्रयत्न करत असतो तिला कसं तरी समजवायचं, तिला मनवायचं, पण ती काही ऐकण्याच्या परिस्थितीतच नसते. तो तिच्या जवळ गेला की ती तिथून निघून जात असते. तो ती त्याचं बोलणंच ऐकत नसते. सोहम म्हणतो, अनामिका, अगं काय चाललंय तुझं? मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा बोल ना माझ्याशी 2 शब्द. अनामिका, अगं मला माहिती आहे की तुला माझा राग आलेला आहे. माझं चुकलं अगं, माझं चुकलं की मी तुला मोगऱ्याचा गजरा आणायला गेलो. म्हणजे मला विचार करायला हवं होतं की तुला काय आवडतं काय नाही. माझंच चुकलं. आणि त्यानंतर तू अपसेट होतीस, सो मी तुला तुझा स्पेस देत होतो की तू जरा शांत होशील असं. पण अगं अनामिका, ऐक ना माझं, अशी काय करतेस? मला समजून घे ना थोडंसं. सोहम म्हणतो, पण अनामिका ऐक ना, मला खरं जेन्युइनली आपल्या नात्याला एक चान्स द्यायचा आहे. अनामिका म्हणते, सोहम, हे जेव्हा मी बोलायला आले होते आपल्या नात्याला एक चान्स देऊया तेव्हा तू काय बोललास? की इतक्यांदा बोलले तेव्हा बोललास का? नाही. तू आता बोलतोयस. तुझ्या जगात असायचास. आता कशाला सांगतोय मला? आता मी काय बोलू? मला नाही बोलायचं आहे. माझी नाही इच्छा. मला कंटाळा आलाय बोलून बोलून तुझ्याशी आता. आता मी शांत राहणार. मी काही बोलणार नाही. एरवी तुझ्याशी बोलून बोलून मला बोर होतंय. आता मी माझ्या जगात असते ना ते बेटर असतं. आणि अनामिका तिथून निघून जाते. तेवढ्यातच सोहम म्हणतो, अगं अनामिका ऐक ना, आय एम सॉरी. आणि ती त्याच्या तोंडावर मोठ्याने टॉवेल मारून फेकते आणि ती रूमच्या बाहेर निघून जाते. बिचारा सोहमचा खूप अपमान झालेला असतो. तो विचार करत असतो, मी कितीही प्रयत्न केले तरी अनामिका काय माझं ऐकून घेत नाही. ती असा वेगळाच ॲटिट्यूड दाखवते मला. इकडे अनामिका घराबाहेर आलेली असते. ती खूप संतापलेली असते. तेवढ्यात अनामिका इकडे तिकडे बघत असते आणि ती कोणाला तरी फोन करायचा ट्राय करत असते. ती फोन करते. ती फोनवर सांगत असते, वैतागली आहे मी. या सोहमला संसारात अडकवण्याच्या नाटकात मी खूप वैतागलेली आहे. एकदा का या सोहमला खड्ड्यात अडकवलं ना की मग माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. पण तो काही अडकतच नाहीये. मी काही विसरलेली नाही की तू माझ्यासोबत कसा वागलेला होता आधी. माझ्या मनात पेटलेली आग काही शांत झालेली नाहीये. आता याला भोगावं लागणार. यांनी मला जो काही त्रास दिलेला आहे तो आता याला भोगावा लागणार. बदल्याची वेळ आली आहे आता. मला बदला पाहिजे आहे. या सोहमला मला बदला घेऊन सगळं हे करायचं आहे. तेवढ्यातच समोरून कुणीतरी सांगत असता, अनामिका तू शांत हो. अनामिका म्हणते, हो मी शांत आहे, डोंट वरी. इतकी वर्ष वाट बघितली आहे मी या 1 दिवसाची. आता वाट लावल्याशिवाय राहणार नाही. या सोहमची तर मी वाट नक्कीच लावणार. आणि ती फोन कट करून देते. अनामिकाच्या मनात एक वेगळाच राग असतो. तिच्या डोळ्यांमध्ये वेगळीच बदल्याची भावना असते आणि ती तिथून निघून जाते. राहुल धावत पळत रोहिणीच्या रूममध्ये येतो, दरवाजा लावतो. तो म्हणतो, मम्मा तुला माहिती आहे का? मम्मा, मला आज एक गोष्ट कळलेली आहे. रोहिणी म्हणते, काय कळली तुला? राहुल म्हणतो, आपली इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल ना तर आपल्याला हव्या तशा गोष्टी घडतात. रोहिणी म्हणते, राहुल नक्की काय झालं ते सांग, बाकीचं कौतुक नको करू. राहुल म्हणतो, अगं
इथे आपल्या मिशन बरबादीला सुरुवात झाली आणि तिथे अद्वैतला ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आला. रोहिणी म्हणते, व्हॉट? खरं सांगतोय की काय? म्हणजे आपण दिलेल्या गोळ्यांनी हळूहळू असर दाखवायला सुरुवात केली आहे तर? राहुल म्हणतो, येस. त्या गोळ्यांमुळे ना अद्वैतचं मन असं आउट ऑफ कंट्रोल होतंय आणि मग त्याच्या डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग सुरू होऊन तो असे फुल स्ट्रेसफुल फील करतो. मग काय? मग डोकं आणि मन मध्ये सुरू असलेल्या ऍक्शन्स एकमेकांपासून खूप अपोजिट आहेत आणि मग त्याची रिएक्शन होते त्याच्या शरीरावर आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणजे पॅनिक अटॅक. आपल्या गोळ्या चांगलाच असर दाखवत आहे मम्मा. लवकरच आता अद्वैतची तब्येत बिघडणार आहे. येस, आता बघूयात पुढे जाऊन कुठले कुठले अटॅक्स येतात अद्वैतला. तेवढ्यातच रोहिणी त्याला मारायला जाते. ती म्हणते, राहुल खूप घाबरून जातो. पण त्याच्यानंतर त्याला जवळ घेते, त्याची पाठ थपथप होते आणि म्हणते, राहुल तू कमाल केली. तू फक्त प्लॅनिंग नाही तर तू स्वतः प्लॅनिंग केलेलं आहेस. कमाल. पण थोडंसं सांभाळून त्याला अजिबात कळू देऊ नकोस. राहुल म्हणतो, नाही अगं त्याला काहीही कळणार नाहीये. मला फक्त एवढं हवंय की या सगळ्यानंतर त्याला खूप स्ट्रेस यावा आणि तो डिप्रेशनमध्ये जावा. बस मला हेच हवं आहे. एकदा का तो डिप्रेशनमध्ये गेला ना मग काही टेन्शन नाही. मग त्याच्या ऑफिसला यायला बंद होईल. मग मला माझं रान मोकळं. रोहिणी म्हणते, हो पण तो तसा काटेकोर आहे ना, आपल्या समोर तो बिघडतोय हे त्याला सहनच होणार नाही. आणि पुन्हा तेच बघून आहे ना त्याला फील करायला आपण आहोत ना. राहुल म्हणतो, हो येस, आणि वेळ आली की त्याला संपवून टाकूया. रोहिणी म्हणते, खतरनाक. मी आता लगेच सरोज वहिनीला सांगून येते. राहुल म्हणतो, काय? तर सरोज मम्मीला काय सांगणार आहेस? रोहिणी म्हणते, अरे सरोज वहिनी, मला माझ्या लाडक्या आबाजीची खूप काळजी वाटते हे सांगणार आहे मी. त्याची तब्येत बरी नाहीये. त्याला पुन्हा पॅनिक अटॅक येत आहे. तू त्याला घरीच ठेव. त्याला ऑफिसमध्ये नका ठेवू. हे असं त्याच्या डोक्यात भरवायला नको का? राहुल म्हणतो, हुशार आहेस मम्मा तू. हुशार आहेस वा. रोहिणी म्हणते, अरे मी पण तुझी आई आहे. तू डोकं चालू शकतो तर मी तुझ्यापेक्षा 10 पटीने डोकं चालवू शकते. आलेच मी. आणि रोहिणी तिथून निघून जाते. राहुल मात्र इतका खुश असतो. त्याला वाटत असते की आता त्याच्या रस्त्यातले सगळे काटे मोकळे झालेले आहेत. आता त्याला काही टेन्शन नाही. आता अद्वैत काय त्याच्या मार्गामध्ये येणार नाही. तो पाहिजे तेवढा त्याच्या ऑफिसमध्ये राज्य करू शकतोय. दुसऱ्या दिवशी कला नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते. ती तयारी करत असते आणि तिच्या मनात हेच विचार चाललेले असतात की आज सगळं व्यवस्थित व्हायला हवं. चांदेकर कालच्या वेलकममुळे जरा शांत झालाय ते खरं, पण एवढंसं होऊन चालणार नाही. अजून काहीतरी करायला हवं. त्याच्या मनातले विचार मला लवकरात लवकर काढायला हवे. त्याच्यासाठी मला शोध माझे चालू ठेवावेच लागतील. फक्त त्याच्या भरोसे राहून मला काही करता येणार नाही. आज काहीही करून काहीतरी हाताला लागूच दे. देवी आई पाठीशी राग. देवी आई काहीतरी आम्हाला संकेत दे आणि आम्हाला पुरावे मिळू दे. अद्वैतही तयार झालेला असतो. अद्वैत विचार करत असतो, आज काहीही झालं तरी पुरावा हाती लागायलाच हवा. यासाठी मला घरात बसून स्वस्थ बसून चालणार नाही. शोध मला चालूच ठेवायला हवा. काहीतरी मला करायलाच हवं. अद्वैतही फुल तयार झालेला असतो. त्यानंतर इकडे नाश्ता करण्यासाठी जेव्हा सगळे आलेले असतात, रजनी नाश्ता वाढत असते. रोहिणी आणि नैना नाश्ता करत असतात. राहुलही तिथे येतं सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. रजनी म्हणजे तुलाही देऊ का नाश्ता राहुल? राहुल म्हणतो, हो दे मामी. तेवढ्यात रोहिणी म्हणत असते, राहुल बोल काहीतरी. सरोज नाश्ता करत असते. तेवढ्यातच राहुल म्हणतो, सरोज मामी अगं दादानी आला का अजून? तो कुठे आहे? तेवढ्यातच सरोज म्हणते, असं कसं होईल? घरीच आहे तो. रजनी म्हणते, हो म्हणजे आज लेट झाला त्याला जरा. ते थांब मी त्याला बोलवून आणते. सरोज त्याला बोलावण्यासाठी जात असते. नैना मनातल्या मनात विचार करत असते, याला एवढा काय पुळका आला त्याच्या दादाचा? हा असा तर कधी विचारत नाही आणि आता काय करतोय? तेवढ्यातच सोहम नेहमीप्रमाणे आंघोळ करून आलेला असतो. अनामिका मेकअप करत असते. सोहम अनामिकाकडे बघून म्हणतो, अनामिका तू कुठे बाहेर चालली आहेस का? अनामिका म्हणते, तेवढ्यात सोहम म्हणतो, अगं येतो ना तुला मी सोडायला. थांब 2 मिनिटं थांब, मी लगेच तयार होतो. अनामिकाला काही त्याला घेऊन जायचं नसतं. अनामिका त्याला रिप्लाय देत नसते. अनामिकाला सोहम सांगतो, अगं थांब ना, मला येऊ दे ना. तेवढ्यात अनामिका म्हणते, तुला कोणी सांगतंय का माझ्यासोबत यायला? अनामिका त्याची गंमत बघत असते. सोहम तयार होऊन येतो. अनामिका म्हणते, माझी उगीच फालतूची मदत करायची काही गरज नाही. मी सक्षम आहे माझी. सोहम म्हणतो, अगं मला मान्य आहे की तू आहेस सक्षम, पण अगं आपण नवरा बायको आहोत ना, तर मग मी तुला घेऊन जातो. आणि नवरा या नात्याने मला कन्सर्न वाटतंय की तू एकट्याने न जावं असं. मी येतो ना तुला सोडायला. माझी इच्छा आहे की मी तुला सोडायला यावं असं. अनामिका म्हणते, तू मला सोडायला येऊ नकोस म्हटल्यावर तू मला सोडायला नकोच आहे. एवढं कळत नाही का तुला? साधी गोष्ट आहे. आणि तू बाहेर जातोस तेव्हा मला सांगतोस का? कुठे चाललायस, काय काम आहे, कधी परत येणार आहे, सांगतोस का मला? नाही ना. मग तू हे मला प्रश्न विचारायचे नाहीस, कळलं? मी कुठेही जाईल आणि मी जिथे कुठे चालली आहे माझ्या कामासाठी चाललेली आहे.
आणि मी माझीच जाईन. तुझं माझ्यासोबत यायचं काही काम नाहीये. आणि अनामिका तिथून निघून जाते. तो इकडे त्याला खूप वाईट वाटत असतं. तो इतका छान तयार झालेला असतो. त्याला अनामिकासोबत त्याच्या नात्याला एक चान्स द्यायचा असतो, नातं सुधारवायचं असतं. पण त्याला हे सगळं माहितीच नसतं की अनामिकाच्या डोक्यात काय वेगळंच खूळ चाललेलं आहे ते. इकडे अद्वैत नेहमीप्रमाणे तयार होत असतो. ऑफिसला जायला रेडी होतो. तेवढ्यातच तिथे सरोज येते आणि म्हणते, अरे ब्रेकफास्टसाठी सगळे तुझी वाट बघताय तुझी. येतोयस ना तू? अद्वैत म्हणतो, हो येतोय. हा काय रेडी आहे मी. चल, मला पण ब्रेकफास्ट करून पटकन निघायचंय ऑफिसला. तेवढ्यात सरोज म्हणते, इतक्या उत्साहात चाललायस ऑफिसला, काही विशेष? अद्वैत म्हणतो, नाही विशेष काही नाही. त्या केसच्या संदर्भात मी आणि खरे काम करणार आहोत. त्यासाठीच जातोय. एक सेकंड आई, थांब. तेवढा त्याचा फोन काढतो आणि कलाला फोन काढत असतो. तेवढ्यातच इकडे सरोज म्हणत असते, या केसचं नक्कीच काहीतरी चांगलं झालं पाहिजे. पण त्या मुलीमुळे काहीही व्हायची गरज नाहीये. ही मुलगी अद्वैतला गळा लावायची एक संधीही सोडत नाहीये. सरोज अद्वैतकडे जाते आणि म्हणते, तुम्ही दोघं त्या कामावर केस करताय, बरंच आहे. पण काळजी घ्या. येतोयस ना खाली? अद्वैत म्हणतो, हो येतोय मम्मा, चल. आणि दोघेही खाली नाश्ता करण्यासाठी आलेले असतात. आई तिथे येतात. आबा प्रसाद घेऊन येतात. आबा म्हणतात, अद्वैत कुठे आहे? तेवढा ताबा म्हणतो, आलो आलो. सुप्रभात आबा म्हणून तो ब्रेकफास्टवर बसलो. अद्वैत म्हणतो, ब्रेकफास्ट दे लवकर काकी, मला जायचंय. तेवढ्यातच आबा म्हणतात, अरे वा, खूप उत्साहाने आलाय रे तू आज. अद्वैत म्हणतो, नाही आबा, आज जरा महत्वाचं काम आहे म्हणून मग मी जाणार आहे. इकडे राहुल रोहिणी विचार करतात की हा एवढा लवकर कसं काय ठीक होऊन गेला. तेवढ्यातच तो नैनाला असं गळा खवखवून सांगतो, दाखवतो की तिला गोळी दे असं. तेवढ्यातच रजनी म्हणते, तू इथे बस, मी कॉफी घेऊन येते लगेच. अद्वैत म्हणतो, नाही कॉफी नकोय, मी नंतर घेईन. नैना म्हणते, आता हा कॉफी घेते त्याला मी गोळ्या कसं काय देऊ? तर तेवढ्यातच कला तिथे येते. कला बघत असते की तो नाश्ता करतोय. कला म्हणते, चांदेकर मी आलेली आहे, मी तयार आहे, माझं आवरलंय, आपण निघायचं ना ऑफिससाठी पटकन? अद्वैत म्हणतो, हो मी नाश्ता करतो आणि येतो. सरोज म्हणत असते की ही आली आता, हिला इथे यायचं काहीच काम नव्हतं. आबांना बरं वाटत असतं की चला, दोघं पण आता ऑफिसला चाललेले आहेत. कामासंदर्भात त्यांचं व्यवस्थित होतंय. कामाच्या निमित्ताने त्यांच्यातलं नातं आता सुधारतं आहे. चला, म्हणजे अंबाबाईच्या कृपेने सगळं व्यवस्थित होतंय. सगळं आता त्यांच्यामध्ये नीट होतंय. चांदेकरांच्या ऑफिसच्या पातळीवर आता यांचं नातं सुधारतं आहे. सगळ्या गोष्टी आता सुरळीत चालल्या आहेत. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, कला अद्वैतला विचारत असते, नेमकं करायचं काय आहे चांदेकर आपल्याला? अद्वैत म्हणतो, झडती घ्यायची आहे. तेवढ्यात सरोज त्या एम्प्लॉईला सांगत असते, अद्वैत आणि कला सगळं ऑफिसची झडती घेणार आहेत, तेव्हा चुकूनही तुझ्या तोंडून माझं नाव निघता कामा नये. तेवढ्यात ती मुलगी सांगते, हो मॅडम. आणि सरोज आणि त्या एम्प्लॉईचं बोलणं हे सगळं कलाने ऐकून घेतलेलं असतं. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.